आहा हा हा हा, ताजं ताजं वाटण आहे. मस्त कमाल पद्धतीने, खूप वेगळ्या पद्धतीने वाटण केलं आहे, गावरान पद्धतीने. आणि या वाटणापासून 100पेक्षा अधिक व्हेज भाज्या, नॉनव्हेजच्या भाज्या दणकून करू शकता. बरं, कशी करायची इथे एक डेमो पण दिलेला आहे. बघा रंग आणि काय कमाल सुवास तरवळतो तुम्हाला सांगते. बरं, तुम्हालाही करून बघायचंय? चला, साहित्य काय घेतलं एक नजर घालूयात. अशाच चमचमीत, झणझणीत आणि झटकेदार रेसिपीसाठी मधुराज रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा. मधुरास रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव. आता हे वाटण रुचकर होण्यासाठी सगळ्यात आधी ना कांदा भाजून घ्यायचा. तर कांदा इथे काय केला, एक 7 कांदे मी घेतेय. बुंध्याकडचा भाग आहे तसा ठेवायचा आणि त्याला 4 काप लावायचे. 4 फोडी करायचे नाही, फक्त स्लिट करायचं. याने काय होतं, कांद्याचं फक्त टरफलं करपत नाही, तर कांदा आतपर्यंत छान भाजला जातो. त्यामुळे असं स्लिट करून घेणं गरजेचं आहे. कांदा ठेवताना आहे ना, ही अशी उलटी बाजूने ठेवा. डायरेक्ट आपण हा जाळीवर भाजून घेतो, हे असं, म्हणजे कांदा छान भाजला जाईल. जसं आपण भरताचं वांगं भाजतं की नाही, तसा हा कांदा अलटपलट करून चांगला शेकून घ्यायचा. तुम्हाला सांगते, हे असं भाजलेल्या कांद्याच्या वाटणाची चव आहे ना, कमाल लागते. आहा, इथे मस्तपैकी खरपूस असा कांदा भाजून झाला. हे बघा, हे असं आपण ओपन करतो ना, त्यामुळे कांदा आतपर्यंत भाजला जातो आणि करपत नाही, पण छान शिजला पण जातो, खरपूस होतो. हे बघ, त्यामुळे हे असं करणं गरजेचं आहे. आता हा भाजलेला कांदा काढूयात. बा, हे अशा वाटणाची चव आहे ना, खूप खतरनाक लागते तुम्हाला सांगते. त्यामुळे करून बघाच. आता खोबऱ्याची वाटी देखील भाजून घेऊयात. ही आतली बाजू खाली ठेवायची आणि यावरच अशी लसणाची कांडी पण ठेवायची, म्हणजे लसूण छान भाजला पण जातो आणि पटकन सोलला जातो भाजलेला लसूण. आहा, इथे बघा लसूण आणि खोबरं हे बघा, खोबरं छान खरपूस भाजलं गेलंय आणि लसूणही बघा ऑलरेडी उकळलाय आणि छान आतपर्यंत मऊ झालाय. हे असं खरपूस करून घ्यायचं. आता इथे हे भाजलेलं लसूण, कांदा आणि खोबरं थंड करून घ्यायचं. तोवर आपण आहे ना मसाले भाजून घेऊयात. 3 टेबलस्पून अख्खे धने घेतले, 1 टेबलस्पून जिरं, दालचिनीचे 2 तुकडे, 5 लवंगा, 2 वेलदोडे, 5 काळे मिरे आणि चक्री फूल. आता हे अजिबात करपवायचं नाही आहे, फक्त एकत्र भाजून घ्यायचं. बरं, हे मसाले आहेत ना अगदी मंद आचेवर भाजायचे, करपवायचे अजिबात नाही. त्यातला फक्त ओलावा कमी करायचा, म्हणजे ते खुटखुटीत झाले की दळले छान जातात. आता तुम्हाला सांगते, यामध्ये आपण घरगुती मसाले देखील घालणार आहोत. पण हे जे ताजे मसाले अगदी आपण थोड्या प्रमाणात टाकतो ना, याने मसाल्याची चव द्विगुणित होते. चक्रीफूल अर्ध घेतले, अख्खं नका घेऊ. मसाल्यांचं प्रमाण आहे ना, खडे मसाले वापरताना थोडं जरी इकडे तिकडे गेलं तर मसाल्याची चव कडवट व्हायची शक्यता असते. म्हणून ओव्हर कॉन्फिडन्समध्ये नका जाऊ, जितकं दिलंय तितकंच घ्या. मसाल्यांचा काय कमाल सुवास तरवळतो. हे बघा, अगदी हलकासा रंग बदललाय, पण मसाले अजिबात करपले नाहीत. इतकंच आपल्याला भाजायचे. गॅस बंद केलाय. भाजलेलं खोबरं थोडं साफ करायचं. थोडंसं हे काळं झालेलं असेल तर ते काढायचं आणि खोबऱ्याचे काप करा. खोबऱ्याचे काप तयार आहेत. आता लसूणही सोलूयात. हे बघा, लसूण भाजला ना की पटकन सोलला जातो. बघा, एकदम मऊ होतो आणि सोलायलाही अगदी सोपा जातो. आणि या भाजलेल्या लसणाला चवही छान येते. हे बघा, लगोलग टरफल निघून येते. कांद्याचं देखील साल काढायचं करपलेलं. हे बघा, सुंदर आतपर्यंत भाजला गेलाय, रसरशीत झालाय.
कच्चा अजिबात नाही आहे. तर इथे भाजलेला लसूण, खोबरं, कांदा आणि खडे मसाले सगळी चय्यत तयारी झाली आहे. काय सुरेख दिसतंय. आता हे वाटून घेऊयात, पण हे क्रमाक्रमाने वाटावं लागतं. कसं ते बघूयात. सगळ्यात आधी हे भाजलेले खडे मसाले घ्यायचे. खडे मसाले आधी दळून घेतले ना असे की ते छान बारीक त्याची पूड व्हायला मदत होते. आता यामध्ये खोबरं घालूयात आणि खोबरं देखील आधी वाटून घेऊयात. वा, काय कमाल सुवास तरवळतोय. आणि बघा आता यामध्ये हे बघा, हे छान दळलं गेलंय, म्हणजे आपला बेसिक मसाला, काळा मसाला म्हणू शकतो, तो तयार आहे. आता यामध्ये लसूण, कांदा क्रमाक्रमाने घालणार आहे, लगेच एक साथ नाही घालणार. आणि कोथिंबीर. झाकण लावूयात. पाण्याचा अजिबात वापर न करता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं. हे बघा, पाणी अजिबात घातलं नाही तरी छान वाटलं जाते. आता पुन्हा थोडा कांदा घालते, थोडीशी कोथिंबीर. काय कमाल सुवास तरवळतोय. वाटण तयार आहे. हे बघा, थेंबरही पाण्याचा मी वापर केला नाहीये हे करत असताना, तरी बघा छान वाटलं गेलंय. कुठेच खडा मसाला राहिला नाहीये. रंग कमाल आलाय वाटणाला आणि टेक्स्चरही परफेक्ट आलं. चला, आता हे वाटण तयार आहे. भाजी कशी करायची दाखवणार की, पण हे वाटण वापरून तुम्ही 100पेक्षा जास्त भाज्या करू शकता. मिक्स व्हेज, फळभाज्या, वांग मसाला, मटार बटाटा रस्सा, फ्लॉवर बटाटा रस्सा, अनेक रस्साच्या किंवा ग्रेव्हीच्या भाज्या पण छान होतात. शेवभाजी करायची, मिसळ करायची, कटाची आमटी करायची, त्यासाठी पण उत्तम. बरं, नॉनव्हेजसाठी चिकन करा, मटन करा, मच्छी करा, जे काय करायचं ते करा, कमालच चवीणार याची मी खात्री तुम्हाला देते. आता हे फ्रीजमध्ये जर ठेवलं तर 1 ते 1.5 महिना टिकतो. हवाबंद डब्यामध्ये ठेवा. डीप फ्रीजरला ठेवलं तर 3 ते 4 महिने छान टिकतं. तर आता भाजी करण्याकरता इथे 3 चमचे तेल गरम करून घेतलंय. यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात एक. हा परतून घ्यायचा. टोमॅटोने ना चव खूप छान येते असं टोमॅटो परतून घातलं की. एक खूप वेळ नाही, एक 4-5 मिनिटं फक्त परतायचं. चला तर मग टोमॅटो परतून झालं. हे सगळं वाटण घालते. सगळं नाही, भांड्यामध्ये जेवढं उरलंय तेवढं. 3-4 चमचे पुरे आहे मला. आणि हे चांगलं मिसळून घ्यायचं. आता हे फक्त मिसळून घ्यायचं. यामध्ये घालूयात मसाला. आपलाच मसाला आहे मधुराज रेसिपीचा. madhurazrecipeclub.com वरून खरेदी करू शकता. बरं, हा मसाला नसेल तर कुठलाही घरगुती मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. तर एक 2-3 चमचे हा मालवणी मसाला. यामध्ये आपलं लाल तिखट, बॅडगी मिरची पावडर. याने भाज्यांना रंग तरी छान येते आणि झणझणीत होत नाही, चव मस्त लागते. आता थोडीशी कोथिंबीरही घालते बारीक चिरलेली. मिसळायचं. बाहेरचं सेटअप सोडून मी आता मसाला परतल्यावर आत का आले, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. चला, आता मसाला छान परतून झाला. बघा मसाला काय सुरेख दिसतोय. सुवास तर कमाल दरवळतोय. तेलही सुटायला सुरुवात झाली. आता यामध्ये हे मी घालते शिजवलेलं चिकन. आषाढ आहे म्हणून. आता हे मिसळायचं. यामध्ये चवीपुरतं मीठ आणि हे मिसळून घ्यायचं. बघा, चिकन 10 मिनिटं या रश्श्यामध्ये शिजवलंय. काय सुरेख रंग आलाय. टेक्स्चर बघा. आहा हा हा हा, अगदी गावरान मिळतं की नाही. मटन, चिकन किंवा ढाबामध्ये रस्सा मिळतो, थाळी मिळतं, अगदी तोच रंग, तसाच सुवास दरवळतोय. वा वा वा. ताजं वाटण वापरून ताजं चिकन तयार आहे. कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा. बरं, फक्त नॉनव्हेजसाठी नाही, हे कुठल्याही भाजीसाठी तुम्ही वापरू शकता. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्वाचं खात राहा.
मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.